नमस्कार. संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. माझं नाव आहे सोनाली जाधव शिंदे. संस्कृत टीचर हा चॅनल आपण खास करून संस्कृत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बनवलेला आहे, जेणेकरून त्यांना संस्कृत भाषा शिकणं हे सहज आणि सोपं होईल. त्याचबरोबर त्यांच्या पॅरेंट्ससाठी, पालकांसाठी पण हा चॅनल उपयुक्त ठरेल, त्यांच्या पाल्यांना म्हणजे त्यांच्याच मुलांना शिकवण्यासाठी. आजपासून आपण एक नवीन उपक्रम करतोय. आतापर्यंत आपण महाराष्ट्र बोर्डचंच फक्त पुस्तक अभ्यासत होतो, पण आता आपण NCERTचं सुद्धा पुस्तक अभ्यासायला सुरुवात करणार आहोत. कारण काही NCERTची सुद्धा मुलं आहेत ज्यांना संस्कृत शिकण्यासाठी थोडी अडचण येत आहे आणि त्यांच्यासाठीच ही एक नवीन सुरुवात आहे. मला असं वाटतं की तुम्हाला हा नवीन उपक्रम आवडेल आणि NCERTच्या सगळ्या मुलांना या चॅनलची मदत होईल. शिकवण्याचं माध्यम हे मराठी असेल. जे हिंदी शिकणारी मुलं आहेत किंवा हिंदी माध्यमातली मुलं आहेत त्यांच्यासाठी मी नंतर हिंदीमधून ट्रान्सलेशनसाठी नक्कीच विचार करेन. पण सध्या सुरुवातीला संपूर्ण पुस्तक आणि प्रत्येक धडा, कविता ही मराठीतून मुलांना एक्सप्लेन केली जाईल, जेणेकरून त्यांना तो धडा, ती कविता अतिशय सुंदर पद्धतीने समजली पाहिजे आणि त्यांना त्यांची उत्तरं पण शोधता आली पाहिजे त्या पॅरेग्राफमधून. तर सुरू करूया. धड्याचं पहिलं नाव आहे प्रथमः पाठः. याचा अर्थ आहे पहिला धडा, फर्स्ट चॅप्टर. धड्याचं नाव आहे वंदे भारत मातरम. वंदे म्हणजेच वंदन करत आहोत. वंदे हे काय आहे? क्रियापद आहे. कोणाला वंदन करत आहोत? कोणाला नमस्कार करत आहोत? भारत मातरम, भारत मातेला. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये पहिला मुलाचा डायलॉग आहे. तो म्हणतोय, अंब आई वयम विभिन्नेषु कार्यक्रमेषु. आपण, वयम म्हणजे आपण, विभिन्नेषु कार्यक्रमेषु वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये, विभिन्न अशा कार्यक्रमांमध्ये, आकाशवाण्या, आकाशवाणीवर म्हणजेच रेडिओवर, शालायाम किंवा शाळेत, वंदे मातरम इति गीतम बहुत्र शृणुमः. वंदे मातरम हे जे गीत आहे ते भरपूर ऐकतो. बहुत्र भरपूर ठिकाणी ऐकतो. शृणुमः. किंतु अस्य अर्थम न जानीमः. पण, किंतुचा अर्थ पण, याचा अर्थ आम्ही जाणत नाही. मातः आई अस्य कः अर्थः. याचा अर्थ काय आहे? मुलगी विचारते, इदम गीतम हे गाणं कः लिखितवान, कोणी लिहिलं? इत्यपि मम जिज्ञासा अस्ति. ही सुद्धा माझी जिज्ञासा आहे. जिज्ञासा म्हणजे क्युरिओसिटी, की ही पण माझी क्युरिओसिटी आहे की हे वंदे मातरम जे गीत आहे ते कोणी लिहिलं. त्यावर आई म्हणते, वत्सव, कारण दोघांना हाक मारते की नाही, द्विवचन. मुलांनो, महान देशभक्त बंकिमचंद्र चट्टोपाध्यायः 1882 तमे वर्षे आनंदमठः इति नामकम उपन्यासम लिखितवान. आई म्हणते की दोन्ही मुलांनो, म्हणजे मुलांनो, महान देशभक्त ज्यांचं नाव बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1882 या इयरमध्ये आनंदमठ नावाचं, नामकम आनंदमठ नावाचं एक उपन्यास म्हणजे एक बुक लिहिलं होतं. वंदे मातरम इति गीतम तस्मिन्नेव उपन्यासे वर्तते. आणि वंदे मातरम हे जे गीत आहे ते त्याच उपन्यासामधलं, म्हणजे त्याच पुस्तकातलं, त्याच बुकमधलं हे गीत आहे. वंदे मातरम इत्यस्य अर्थः. वंदे मातरम याचा अर्थ अस्ति यत् अहम मातुः वंदनम करोमि इति. की मी मातुः म्हणजे आईला वंदन करत आहे. वंदे मातरम याचा अर्थ असा की मी आईला वंदन करत आहे. तर अशा प्रकारचा मुलांचा आणि आईचा संवाद झालेला आहे. पुढे जी मुलगी आहे ती विचारते, मातः इदम गीतम कस्यां भाषायाम अस्ति. म्हणजे हे जे गीत आहे ते कोणत्या भाषेत आहे? कस्यां मीन्स कोणत्या भाषेत आहे? माई म्हणते, पुत्री एतद् गीतं संस्कृतं बांग्ला च इति
भाषाद्वये वर्तते. हे जे गीत आहे ते संस्कृत आणि बांगला या 2 भाषांमध्ये आहे. मग मुलगा विचारतोय, मातः आई, अस्मिन् गीते या गीतात या गाण्यात वर्ण्यः विषयः कः अस्ति? म्हणजे कोणता विषय इथे मांडलेला आहे, कोणत्या विषयाचं वर्णन केलेलं आहे या गाण्यात? मग आई म्हणते, पुत्र मुला, अस्मिन् गीते या गाण्यात भारतमातुः भारतमातेचे स्वरूपस्य भारतमातेचे जे स्वरूप आहे, भारताचं जे स्वरूप आहे, रम्यम वर्णनम अस्ति, त्याचे अगदी सुंदर वर्णन केले. म्हणजे भारत देश कसा आहे त्याचं अगदी सुंदर वर्णन या गाण्यात केलेलं आहे. कोणत्या गाण्यात? वंदे मातरम. आणि त्यानंतर तुम्हाला भारताचा नकाशा दिलेला आहे, त्याची जी जुनी नावं आहेत ती तुम्हाला खाली दिलेली आहेत. ओके, पुढे मग पुन्हा मुलगा विचारतो, अंब एतस्य गीतस्य किं वैशिष्ट्यम? या गाण्याचं वैशिष्ट्य काय आहे? वैशिष्ट्य म्हणजे फीचर्स. या गाण्याचे फीचर्स काय आहेत? मग आई म्हणते, बालौ मुलांनो स्वतंत्रतायाः आंदोलने, म्हणजे आपलं जेव्हा फ्रीडमसाठी आपण जेव्हा फाईट करत होतो, स्वतंत्रतेसाठी जेव्हा आपण आंदोलनं करत होतो, त्यावेळेला सर्वे देशभक्ताः सगळे देशभक्त एतद् गीतम हे गाणं, कोणतं गाणं? वंदे मातरम हे गाणं मंत्रमिव गायन्ति स्म, मंत्रांप्रमाणे गायचे. कधी? स्वतंत्र आंदोलनाच्या वेळेला. संप्रती आणि अजून देखील, संप्रती मीन्स नाऊ डेज, अजून देखील संप्रती अपि अजून पण इदम गीतम श्रुत्वा हे गाणं ऐकून आणि गाऊन, गीतवाच आणि गाऊन वयम सर्वे भारतीयाः प्रेरिताः भवामः. अजून देखील हे गाणं गाऊन किंवा ऐकून आपण सगळे भारतीय काय होतो? प्रेरित होतो, इन्स्पायर होतो. त्याच्यावर मग मुलगी म्हणते ती, मातः वंदे मातरम इति गीतस्य अर्थः इतिहासः च कियान् महान् अस्ति खलु? म्हणजे वंदे मातरम या गीताचा अर्थ आणि इतिहास म्हणजे हिस्ट्री किती महान आहे. खलू, खलू मीन्स खरोखरच, किती महान आहे. त्याच्यावर मुलगा म्हणतो, अंब आई आवाम अस्माकं राष्ट्रध्वजस्य विषय अपि किंचित ज्ञातुम इच्छावः. आम्हा दोघांना आपला जो राष्ट्रध्वज आहे, इंडियन फ्लॅग, त्याबद्दल सुद्धा जाण्याची किंचित थोडीशी इच्छा आहे. ती जाणून घेण्याची, ज्ञातुम मीन्स जाणून घेण्याची इच्छा आहे. माई म्हणते, साधू, साधू म्हणजे छान. अधुना वयम भारतमातुः त्रिवर्णध्वजस्य च विषये जानीमः. आता आपण भारतमातेच्या त्रिवर्ण म्हणजे तिरंग्याबद्दल जाणून घेऊया. एषा अस्माकं वत्सला भारतमाता, म्हणजे एषा म्हणजे ही, अस्माकं म्हणजे आपली, वत्सला म्हणजेच प्रेमळ, वात्सल्य, वात्सल्य हे आईमध्ये गुण असतो. सो प्रेमळ अशी ही आपली प्रेमळ भारतमाता. अहो अस्माकं भारतमातुः महात्म्यम, म्हणजे अरे किंवा अहो आपल्या भारतमातेचे काय महात्म्य, काय ग्रेटनेस. साक्षात पर्वतराजः हिमालयः मुकुटरूपेण अस्याः मस्तके शोभते. साक्षात म्हणजे खरोखरच, इन रियालिटी, पर्वतराज, पर्वतांचा राजा कोण? हिमालय. मुकुटरूपेण, मुकुट मीन्स जस्ट लाईक क्राऊन. आपल्या राजाच्या डोक्यावर कसं क्राऊन असं शोभून दिसतं, तसं पृथ्वीच्या वरच्या भागाला नॉर्थमध्ये हिमालयची जी माउंटन रेंज आहे ती जणू काही पृथ्वीचं, भारतमातेचं मुकुट आहे असं शोभून दिसतो. कोण? हिमालय माउंटन रेंज. पुन्हा वाचते ती लाईन. साक्षात पर्वतराज हिमालय, साक्षात पर्वतराज हिमालय मुकुटरूपेण, मुकुटरूपात, अस्याः, अस्याः म्हणजे भारतमातेच्या, मस्तके शोभते डोक्यावर शोभून दिसतो. अस्याः चरणौ प्रक्षालयति स्वयं रत्नाकरः समुद्रः.
आणि भारत मातेचे पाय चरणव म्हणजे दोन्ही जे पाय आहेत ते प्रक्षालयती म्हणजे धुण्यासाठी. कोण धुतात? स्वयं रत्नाकरः कोणाला म्हटलं जातं? समुद्राला विशेषण वापरलं जातं, कारण त्यांच्यामध्ये अनेक रत्न असतात, पाचू, हिरे, माणिक, मोती, म्हणून रत्नाकर. म्हणजेच आपला इंडियन जर तुम्ही मॅप बघितलात इंडियाचा, तर तुम्हाला तिन्ही बाजूनं काय दिसतो? समुद्र दिसतो. म्हणून ते म्हटलेलं आहे की भारत मातेचे पाय जणू समुद्र धूत आहे. भारतभूमौ भारतभूमीवर महेंद्रः मलयः सह्यः रैवतकः विंध्यः अरावलीः इत्यादयः श्रेष्ठाः पर्वताः विराजन्ते. म्हणजे भारतातील सगळे महान पर्वत, मोठ्या पर्वतांची नावं सांगितलेली आहेत आणि सांगितलेत की भारतभूमीवर महेंद्र, मलय, सह्याद्री मधलं सह्य, तर हे सगळे श्रेष्ठ पर्वत आहेत. तसेच अत्रैव म्हणजे इथे गंगा, यमुना, सरस्वती, सिंधू, ब्रह्मपुत्र, गंडकी, महानदी, नर्मदा, गोदावरी, कृष्णा, कावेरी इत्यादयः पवित्राः नद्यः प्रवहन्ति. इत्यादी पवित्र नद्यासुद्धा इथे वाहत आहेत. नद्यः अपि अस्माकं मातरः इव. जसं भारत मातेला आपण माता म्हणतो की नाही, तसं नद्यः म्हणजे नदीसुद्धा आपल्या काय आहेत? आईच आहेत, जस्ट लाईक मदर. नंतर काही महत्त्वाच्या शहरांची नावं सांगितलेली आहेत, राज्यांची नावं सांगितलेली आहेत. अयोध्या, मथुरा, हरिद्वार, काशी, कांची, अवंतिका, वैशाली, द्वारिका, पुरी, गया, प्रयागः, पाटलीपुत्रम, विजयनगरम, इंद्रप्रस्थम, सोमनाथः, अमृतसरः इत्यादींनी मंगलानी तीर्थक्षेत्राणी, ही सगळी मंगल अशी तीर्थक्षेत्र नगर भारतभूमीवर शोभून दिसतात. एतेषां तीर्थक्षेत्राणाम, हे जे तीर्थक्षेत्र आहे, होली प्लेसेस आहेत, त्यांची धुली म्हणजे माती, मिट्टी, त्यांची जर धूळ ललाटे म्हणजे कपाळावर, डोक्यावर, स्थापयितुम म्हणजेच या तीर्थक्षेत्रांची माती कपाळाला लावण्यासाठी, डोक्याला लावण्यासाठी विविधेभ्यः प्रदेशेभ्यः वेगवेगळ्या प्रदेशातून असंख्याः जनाः आगच्छन्ति. अनेक लोक येतात, काशीला जातात, द्वारकेला जातात आणि तिकडची माती डोक्याला लावतात. ठीक आहे. भारतमातुः हस्ते विलसति त्रिवर्णयुतः राष्ट्रध्वजः. भारतमातुः म्हणजे भारत मातेच्या हस्ते म्हणजे हातात, विलसती म्हणजे शोभून दिसतोय. काय भारत मातेच्या हातात शोभून दिसतोय? त्रिवर्णयुतः राष्ट्रध्वजः, 3 रंगांनी युक्त, 3 कलर्सने युक्त असा राष्ट्रध्वज, जो आपल्या देशाचा फ्लॅग आहे, तो शोभून दिसतो. अहो अस्य शोभा म्हणजे अरे किती सुंदर आहे ते. अस्मिन् राष्ट्रध्वजे, आपल्या राष्ट्रध्वजावर, तिरंग्यावर, केशरः म्हणजे ऑरेंज, श्वेतः व्हाईट, हरितः ग्रीन च वर्णाः विराजन्ते, हे रंग आहेत. ध्वजस्य मध्ये सुंदरम नीलवर्णम चक्रमपि शोभते. आणि त्या ध्वजाच्या बरोबर मध्ये सुंदर असं निळ्या रंगाचं, डार्क ब्ल्यू रंगाचं एक चक्रसुद्धा शोभून दिसतं. ध्वजे विराजमानाः वर्णाः चक्रम च विशिष्टं संदेशं प्रयच्छन्ति. आता ह्या ध्वजात, या तिरंग्यामध्ये विराजमान असलेले हे जे रंग आहेत, वर्ण म्हणजे कलर्स जे आहेत, आणि हे जे चक्र आहे ते विशिष्ट प्रकारचा संदेश देतात. प्रयच्छन्ति मीन्स देणे. त्रिवर्णध्वजस्य ऊर्ध्वभागे, त्रिवर्णध्वज म्हणजेच हा जो तिरंगा आहे त्याच्या वरच्या भागावर कोणता रंग विराजतो? केशरवर्ण, ऑरेंज रंग. एषः वर्णः त्यागपरंपरायाः शौर्यपरंपरायाः च सूचकः अस्ति. हा जो केशरी रंग आहे, ऑरेंज जो रंग आहे, तो त्याग म्हणजे सॅक्रिफाईस दाखवणारा परंपरा आहे आणि शौर्य, ब्रेवरी शो करणारं हे सूचक आहे.
ये भारतमातुः आजीवन सेवां कृतवन्तः, म्हणजे असे जे लोक आहेत ज्यांनी भारतमातेसाठी आजीवन, भारतमातेची आजीवन म्हणजे जिवंत असेपर्यंत सेवा केली आहे. देशस्य स्वतंत्रतां प्राप्तुं सहर्षं स्वप्राणान् अर्पितवन्तः च, म्हणजे देशाला स्वातंत्र्यता मिळवण्यासाठी, स्वतंत्र करण्यासाठी सहर्षम म्हणजे अतिशय आनंदाने स्वप्राणान, स्वतःचे प्राणसुद्धा त्यांनी अर्पण केलेले आहेत. जयतु सैनिकः, अर्पण केलेले आहेत. तेषां वीराणां बलिदानम, ते जे वीर आहेत, क्रांतिकारी लोक जे होऊन गेली, त्यांचं बलिदान सुचवणारा रंग म्हणजे हा ऑरेंज केशरी रंग आहे. जयतु सैनिकः म्हणजे सैनिकांचा जय जयकार असो. इति वक्तुम हे बोलण्यासाठी अस्मान प्रेरयती ध्वजस्थितः अयम केशरवर्णः. आणि जयतु सैनिकः हे जे बोलण्यासाठी आपल्याला जे इन्स्पायर करतं, प्रेरणा देतं, तर तो प्रेरणा देणारा रंग म्हणजे हा केशर वर्ण. कृषक बांधवाः म्हणजे शेतकरी बंधू जे आहेत, अस्माकं भारतभूमीम आपल्या भारतभूमीवर सर्वदा नेहमी स्वस्वेदबिंदुभिः स्वतःच्या घामाच्या थेंबांनी, स्वेद म्हणजे घाम, स्वतःच्या घामाची जी थेंब आहे त्याने ती जमीन काय करतायत, भारतभूमी सिंचंती म्हणजेच वॉटर स्प्रिंकल करणं. म्हणजे इथे असं म्हणायचं लेखकाला की शेतकरी हा इतका शेतात कष्ट करतो की तो जे जमिनीला पाणी द्यायचं असतं, सिंचन करायचं असतं, त्याच्यासाठी त्याला वेगळं पाणी लागत नाही, कारण त्याचा इतका घाम येतो की तो स्वतःच्या घामानेच जमीन पूर्ण ओली करून टाकतो. ओके, मेटाफरसारखं वापरलेलं आहे. एतेषां परिश्रमेण, यांच्या परिश्रमाने, कोणाच्या, शेतकऱ्यांच्या परिश्रमाने, एव भारतभूमी ही हरितवर्णमयी, शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळे, परिश्रमामुळे ही जी भारतभूमी आहे ती हिरवीगार, समृद्ध, सस्य श्यामला, श्यामला मीन्स डार्क इन कलर, जेव्हा पीक पूर्ण राईप होतं तेव्हा ते डार्क होतं, ग्रीन चेंज इन टू ब्लॅक कलर, आणि अशी सुंदर ब्लॅकिश जी पृथ्वी असते जेव्हा ती पूर्ण कटिंग सीझनला येते, कापणीला येते, तर ही सगळी संजाता म्हणजे हे सगळं कोण करतं, हे सगळं कृषक करतो, शेतकरी करतो. भारत मातुः समृद्धेः एषा आभा हरितवर्णरूपेण अस्माकं राष्ट्रध्वजे विराजते. आता भारत मातेची ही जी समृद्धी आहे, ही जी ग्रीनरी आहे, प्रॉस्पेरिटी आहे, ती हिरव्या रंगाने, हरितवर्णरूपेण हिरव्या रंगाने आपल्या राष्ट्रध्वजावर दिसते, विराजते. जयतु कृषकः इति वक्तुम अस्मान प्रेरयती ध्वजस्थितः एषः हरितवर्ण. आणि जय जयकार असो शेतकऱ्यांचा, हे वाक्य बोलण्यासाठी, इन्स्पायर करण्यासाठी आपल्या राष्ट्रध्वजावर हरितवर्ण म्हणजे हिरवा रंग आहे. आता कोणता राहिला, व्हाईट कलर. मध्ये स्थितः श्वेतवर्णः शांतेः सत्यस्य च द्योतकः अस्ति. मध्ये जो वर्ण आहे, मध्ये वर्ण म्हणजे रंग, मध्ये जो रंग आहे तो श्वेतवर्ण म्हणजे व्हाईट कलर आहे, तो शांतीचा आणि सत्याचं प्रतीक आहे, सिम्बल. द्योतकः मीन्स सिम्बल आहे. अणुशास्त्रे, संगणकशास्त्रे, चिकित्साशास्त्रे, अंतरिक्षशास्त्रे, आयुधशास्त्रे हे त्यांनी आपलं सांगितलेलं आहे की कम्प्युटर सायन्समध्ये किंवा ऑटोमिक सायन्स आहे, अणु म्हणजे ॲटॉमिक सायन्स आहे, कॉम्प्युटर सायन्स आहे, चिकित्सा म्हणजेच मेडिसिन फील्ड आहे, अंतरिक्ष म्हणजे एरोनॉटिक्स आहे, आयुध म्हणजे वेपन टेक्नॉलॉजी आहे. तर या सगळ्यांमध्ये इत्यादीषु विज्ञानस्य विभिन्नेषु क्षेत्रेषु, या विज्ञानाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भारतीयैः वैज्ञानिकैः म्हणजे भारतीय जे वैज्ञानिक आहेत, इंडियन सायंटिस्ट आहेत, महत् यशः प्राप्तमस्ति, त्यांनी भरपूर यश मिळवलेलं आहे. वैज्ञानिकानां तत् धवलं यशः धवलवर्णरूपेण राष्ट्रध्वजस्य मध्ये विलसते. आणि ते जे आपले सगळे सायंटिस्ट आहेत त्यांचं जे यश आहे, त्यांचं जे सक्सेस आहे, यश म्हणजे सक्सेस जे आहे ती व्हाईट कलरमध्ये आपण प्रेझेंट करतो. आणि म्हणून धवल रूप
इथे श्वेत, धवल हे व्हाईट कलरसाठी आलेले शब्द आहेत. तर धवल रूपाने आपला राष्ट्रध्वजाचा तो मधला रंग आहे, मिडल. भारतीय विज्ञानम, भारतीय विज्ञानम म्हणजे इंडियन सायन्स. शांती म्हणजे पीस, प्रगती म्हणजे प्रोग्रेस, सुरक्षा मीन्स प्रोटेक्शन. या सगळ्यांचं पोषण भारतामध्ये होतं. जयतु वैज्ञानिक म्हणजेच वैज्ञानिकांचा, सायंटिस्टचा जय जयकार असो इति वक्तुम असं म्हणण्यासाठी आपल्याला राष्ट्रध्वजामधला हा धवल वर्ण काय करतो, प्रेरित करतो. म्हणजेच व्हाईट रंग आपल्याला इन्स्पायर करतो. कशासाठी? जय जयकार करण्यासाठी सायंटिस्ट लोकांचा. आता राहिलं अशोक चक्र. ठीक आहे. ध्वजे विराजमानस्य घननील, घननील मीन्स डार्क ब्ल्यू. ध्वजाच्या मध्ये विराजमान असलेलं डार्क ब्ल्यू रंगाचं चक्र जे आहे त्याला धर्मचक्र असं म्हटलं जातं किंवा अशोक चक्र पण म्हटलं जातं. पण इथे तुमच्या पुस्तकामध्ये धर्मचक्रम असं म्हटलं जातं. अस्मिन चक्रे, या चक्रामध्ये, या ज्या सर्कल आहे त्याच्यामध्ये, चक्रामध्ये चतुर्विंशतिः अराः अस्ति. हे जे स्ट्राईक दिसतात तुम्हाला ते किती आहे? हे 24 आहे. हां, स्ट्राईक त्याला अराहा म्हटलं जातं. एतत् चक्रम चलनीयम कर्तव्यपथे वै न विरम सततम चलम. हे चक्र काय सिम्बलाइज करतं? तर चलनीय कर्तव्यपथे म्हणजे तुमचं जे काही कर्तव्य आहे समाजाच्या दृष्टीने, तुमच्या फॅमिलीच्या दृष्टीने, तुमच्या करिअरच्या दृष्टीने, तर तिथे तुम्हाला चालत राहिलं पाहिजे. सतत कंटिन्यू तुम्हाला चालत राहिलं पाहिजे. नैव विरम, तुम्हाला कुठेही मध्ये थांबायचं नाही, सतत चालायचं आहे. चक्र काय करतं? सर्कल गोल 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 फिरत राहतं. तसं आपल्याला आपल्या जीवनामध्ये जीवन कर्तव्य मार्गावर चालत राहायचं आहे सतत, असं हे सांगतं. इति भावम बोधयति, असं भावना इथे सांगितलेली आहे, या चक्राने सिम्बलाइज केली. सूर्य विरामम विना नित्यम संचरती. सूर्याचंच एक्झाम्पल घ्या की सूर्य दररोज न थकता रोज आकाशामध्ये संचार करतो. नदी कष्टानी सहमाना अपि ध्येयम प्रतिनित्यम प्रवहती. नदी अगदी कष्टाने नेहमी तिच्या ध्येयाकडे, तिचं जे काही टार्गेट आहे, जो काही रस्ता आहे तिथून ती वाहत असते नेहमीच. इदम चक्रम जीवने श्रांतेः आलस्यस्य प्रमादस्य च स्थानं न भवतु इति संदेशम प्रयच्छन्ति. हे जे चक्र आहे ते आपल्याला सांगतं की आपल्या जीवनामध्ये श्रांत म्हणजे थकवायचं नाही आहे, आळस करायचा नाही आहे. प्रमाद म्हणजेच गर्विष्ठपणा, या सगळ्या गोष्टीला आपल्याला इंडियन कल्चरमध्ये स्थान नाही आहे. स्थानम न भवतु असा संदेश देणार आहे चक्र आहे, ज्याला आपण धर्मचक्र म्हणतो. आणि आता शेवटचं, वयम सर्वेपि धन्याः, आपण सगळे धन्य आहोत, ग्रेट आहोत. यत अस्याः पवित्र भूम्यां जन्म प्राप्तवंत, की अशा प्रकारच्या ग्रेट, पवित्र, स्पिरिच्युअल अशा देशामध्ये आपला जन्म झाला. वयम पवित्रायाः भारतमातुः नित्यं वंदनं कुर्मः, आणि आपल्याला पवित्र अशा भारतमातेला रोज वंदन केलं पाहिजे. अस्याः गौरववर्धनार्थं च प्रयत्नं कुर्मः, हिचं वर्धन म्हणजे हिचं गौरव करण्यासाठी, हिची वाढ करण्यासाठी, हिची म्हणजेच भारतमातेचं गौरव करण्यासाठी, वाढ पोषण करण्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत. आगच्छन्तु म्हणजे या, मिलित्वा सर्वे गायामः, आपण सगळे मिळून एक गाणं गाऊया. कोणतं गाणं आहे? वयम बालका भारतभक्ताः, आम्ही मुलं भारत मातेची. वयम बालिका भारतभक्ताः, आम्ही मुली भारत मातेचे भक्त. वयम ही सर्वे भारतभक्ताः, आपण सगळेच भारत मातेचे भक्त आहोत. पृथ्वीम स्वर्गम जेतुम शकता, आणि म्हणूनच आपण पृथ्वी आणि स्वर्ग पण जिंकू शकतो. ओके, कळालं चॅप्टर तुम्हाला? अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला प्रत्येक ओळीचा आणि प्रत्येक शब्दाचा ॲज पॉसिबल ॲज मला जेवढा जमला तेवढा मी अर्थ सांगितला. जेव्हा मुलांचा धडा विथ मीनिंग क्लिअर असतो तेव्हा त्यांना प्रश्नांची उत्तरं पाठ करायला किंवा प्रश्नांची उत्तरं पॅरेग्राफमध्ये शोधण्यासाठी हे खूप इझी होऊन जातं. पण प्रॉब्लेम असा होतो कधी कधी मुलांना
शब्दांचा अर्थ कळत नाही, वाक्यांचा अर्थ कळत नाही, धडा काय झालेला आहे शाळेमध्ये जर तिथे व्यवस्थित लक्ष दिलं नाही तर नंतर मग आपल्याला मुलांना शिकवता येत नाही घरी आल्यावर, बरोबर की नाही. म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आहे की तुम्हाला परीक्षेच्या आधी किंवा अभ्यास करताना तुम्ही हा व्हिडिओ जर ऐकला तर तुम्हाला साधारण त्या धड्यामध्ये काय आहे लाईन टू लाईन हे समजेल, जेणेकरून तुमचा एक रिकॅप होईल, एक अभ्यास होईल. तर त्याच्यासाठी हा प्रयत्न. तुम्हाला NCERTबद्दल किंवा या चॅप्टरबद्दल तुम्हाला काहीही क्वेरीज असतील, काही डाऊट्स असतील तर तुम्ही कॉमेंट करूच शकता नक्कीच या व्हिडिओखाली. पण याच्या अदर तुम्हाला काही बोलायचं असेल, क्लासेससाठी तुम्हाला काही इन्क्वायरी करायची असेल, ऑनलाईन क्लासेस मी घेते. सो ऑनलाईन क्लासेससाठी जर तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही या मेल ID वर तुमचं नाव, तुमचं कॉन्टॅक्ट नंबर आणि तुम्ही कुठे राहता, तुमची काय रिक्वायरमेंट आहे याच्यासाठी तुम्ही मला मेल नक्की करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यूट्यूब चॅनलवर तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर. आणि तुम्हाला असं वाटत असेल की हां आम्हाला व्हिडिओ खूप आवडले आणि आमचे भरपूर असे मराठी फ्रेंड्स आहेत ज्यांच्याबरोबर आम्हाला ही व्हिडिओ शेअर केली पाहिजे जेणेकरून त्यांनासुद्धा फायदा होईल, तर तुम्ही नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आता आपण NCERTचं पुस्तक सुरू केलं आहे, पहिला धडा सुरू केला आहे. तर असेच फटाफट सगळे धडे होतील आणि त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्हाला बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे. बेल आयकॉनला क्लिक केल्यावर जेव्हा केव्हा मी व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला काहीही डाऊट असतील, तुमचं काहीही मत असेल, तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करू शकता. मी मोस्ट ऑफ कॉमेंटला लगेच रिप्लाय करते. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच कोणत्याही भाषेत, मराठीत, इंग्लिश, हिंदी कोणत्याही भाषेत कॉमेंट करू शकता. आणि व्हिडिओ कशी वाढली त्याच्याबद्दलसुद्धा प्रतिसाद देऊ शकता किंवा तुमच्याकडे अजून काही सजेशन आहे का याच्याबद्दलसुद्धा तुम्ही कॉमेंट करू शकता. सो थँक्यू सो मच. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.